समाधान वाटतंय की आता योग्य ती दिशा याला मिळेल. नक्की. खूप धन्यवाद अंजलीजी, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रवीण दरेकर भाजपचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, मोठी बातमी येते, आज वाल्मिक कराड याला केज कोर्टात हजर केलं आणि तिथे त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, पण मकोका लावण्यात आलेला आहे. आता SIT त्याला मकोका कोर्टात घेऊन जात आहे. नाही, मला वाटतं मी कालच यावर स्टेटमेंट दिली होती की कुणालाही सोडणार नाही असं देवेंद्रजी वारंवार त्या ठिकाणी सांगत होते आणि त्या पद्धतीनं गतीनं कठोर कारवाईची पावलं उचलली जात होती. SIT नेमली, सरकारी वकील दिला आणि त्याच्यामुळे सरकारची भूमिका जी संशयात करण्याचा प्रयत्न काही लोकांचा होता आणि जणी काही सरकार पाठीशी घालतंय असा जो काही प्रयत्न होता त्याला चपराक या ठिकाणी मिळाली आहे. कारण सरकारला या राज्यात कोणाची बाजू घेता येणार नाही आणि फडणवीस साहेबांनी विधिमंडळाच्या सभागृहात सांगितलं होतं की कुणालाही सोडणार नाही. बाहेर पब्लिकली सांगितलं होतं की त्या ठिकाणी कोणाशी लागेबांधे असो, कोणी मोठा असो, त्या ठिकाणी त्यावर कारवाई होईल. आणि मला वाटतं आता मकोकाची कारवाई झाल्यानं त्या ठिकाणी जे लोक सरकार पाठीशी घालतंय का, दुर्लक्ष करतंय का, याला चोख उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कारण देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. कायदा हा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, लॉ अँड ऑर्डर यासाठी महत्वाची आहे. फक्त या प्रकरणाचा फायदा घेऊन राजकीय त्या ठिकाणचं भूमिका कोणी त्या ठिकाणी घेऊ नये आणि कुणाच्या तरी सांगण्याने जातीय तेढ निर्माण होईल, मला वाटतं हे कोणी करता कामा नये अशी माझी या निमित्तानं विनंती राहील. नक्की. पण प्रवीणजी, गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री या संदर्भात का बोलत नाहीत, का प्रतिक्रिया देत नाहीत? ते वाचवायचा प्रयत्न करतायत का वाल्मिक कराडला? फडणवीसांचे कराडचे संबंध काय, किंवा फडणवीस मुंडेंना वाचवतायत का? अशा खूप साऱ्या प्रश्नांवर खूप टीका झाली मुख्यमंत्र्यांवर भाजपवर अनुषंगाने. मला वाटतं देवेंद्रजी एक अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे रोज कोणी कोल्हेकुई केली की त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं काही नाहीये. त्यांचा कामावर आणि निर्णयावर त्या ठिकाणी विश्वास आहे. आपण हे प्रकरण झाल्यापासून ज्या संयमी स्वभावानं त्यांनी हा विषय हाताळला की एका बाजूला वातावरण शांत राहायला पाहिजे, कोणाची बाजू न घेता त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं कठोर कारवाईची भूमिका ते घेत गेले. आणि त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास होता की या संदर्भामध्ये देवेंद्रजी कोणाला पाठीशी घालणार नाहीत, मग तो कोणी असो. आणि आजच्या निर्णयातनं ते त्या ठिकाणी खरं झाल्याचं चित्र दिसतंय. नक्की. धन्यवाद प्रवीणजी. सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी आपण बोललात त्याबद्दल. हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्त्वाचा टप्पा आहे. आपण फक्त सांगूया एकदा आपल्या प्रेक्षकांना, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे, पण 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला मिळालेली आहे आणि आता मकोका कोर्टात त्याला SIT हजर करत आहे. तिथे हत्या प्रकरणाबाबत त्याचा ताबा SIT मागू शकतं. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. आता मकोका कुठल्या ग्राउंडवर त्याला लावण्यात आला, या सगळ्याविषयी आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी. सिद्धार्थ, उशीर झालाय पण मकोका लागला हे बरं झालं अशा प्रतिक्रिया उमटतायत. मकोका कुठल्या ग्राउंडवर वाल्मिक कराडवर लावण्यात आलाय? बघा, मकोका लावण्याची एक प्रक्रिया असते. त्यामध्ये फाईल या टेबलवरून त्या टेबलवर आणि शेवटी जाते, मंत्रालयात जाते आणि त्यानंतर मकोकाचा निर्णय होत असतो. त्यामुळे थोडासा उशीर झाला जरी असला तरी सरकारने आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितलं होतं, त्यानंतर त्यांनी वारंवार सांगितलेलं की यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यात तो शब्द आज खरा ठरलेला आहे. आता मकोकासाठी जे काय बॅकग्राऊंड लागतं असे सक्त आदेश काल माननीय CM साहेबांनी दिले होते. मला आता मोका लावला का नाही त्याची आता माहिती नाही, मी बाहेर होतो. पण जर तो मोका लावला गेला असेल तर मी म्हणतोय तसं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवशीपासून जी भूमिका घेतली होती की कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही. त्याप्रमाणे जे कोणी ह्याच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष जे कोणाचा सहभाग असेल त्यातला एकही माणूस सुटणार नाही किंवा सोडला जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. सर, संतोष देशमुख यांच्या बंधूंनी काल आंदोलन केलं होतं. SIT मध्ये आता बदल करण्यात आलेला आहे, मुक्का लावण्यात आलेला आहे, पण विरोधक आरोप करतात की फडणवीस आणि वाल्मिक कराड यांचे संबंध काय, विशेषतः संजय राऊत राजकारण होते का प्रकरणाचं? संजय राऊतांना बरं का, संजय राऊत काय बोलतात त्याच्याकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही. तुम्ही बघा, गेल्या 2.5-3 वर्षापासून जे संजय राऊत बोलतात त्यातली एकही गोष्ट कधी आजपर्यंत खरी ठरलेली नाही.
आता सगळ्या आरोपींना अटक केली, त्यांना कलमं लावली, त्यांना मोक्का लावला. त्यांची आता एसआयटीतल्या काही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार होती तर त्याच्यामध्ये फेरबदल केला. म्हणजे पारदर्शकपणानं या सगळ्या गुन्ह्याच्या मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, हे करायची. त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये. कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाहीये. कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही. आता ते आम्ही त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू, सांगू तुम्हाला. म्हणजे मोका लावल्यानं काय त्यांचा तसंही ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाहीये. ते आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेला आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे, त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता. त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही. आता सर एनसीआर झालेला आहे, आता बेलची काय प्रोसिजर आहे? ऐका आता पुढे काय? आता पुढे काय? आम्ही त्यांना सांगा पुढे काय तुमचं? नाही, आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये. कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे. त्याच्यावरची कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी. काय प्रोसेस असणार आहे पुढे? मोकोपा दाखल झाला तर ते कुठल्या कस्टडी? नाही, त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील. मोकोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट सुरू होते सर त्यावेळेस मोका लावण्यासंदर्भात काही आर्ग्युमेंट झाले होते? हा मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे. बाकीच्या 3 गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे, हा 103 BNSचा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे. आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल, अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे. असे मुद्दे होते. त्यामध्ये सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरलेले नाहीत. हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं आहे. सीआयडीनं तपास युक्तिवाद सुरू होता त्यावेळेस सीआयडीनं मागणी केली होती का मोका संदर्भात काय पत्र दिले? त्यांना नाही ते सांगतो. आतापर्यंत तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत त्याचा अर्ज नाहीये की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे. ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाहीये. आतापर्यंत माहिती नाहीये. गुन्ह्यात 15 दिवसांची पोलीस कोठडीचा एक मुद्दा हो, आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला